नमस्कार. जय हिंद. मी विलास चव्हाण, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड. बीड जिल्हा पोलीस दलामध्ये चालू करण्यात आलेल्या ई-ऑफिस प्रणालीवर आवक शाखेकडून आस्थापना शाखा, पत्रव्यवहार शाखा, विभागीय चौकशी शाखा व लेखा शाखा यांच्याकडे पत्र प्राप्त झाल्यानंतर म्हणजेच आस्थापना चे किंवा पत्रव्यवहार शाखेचे हे जे प्रमुख लिपिक आहेत, प्रमुख लिपिक यांच्याकडे आवक शाखेकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यावर होणारी प्रोसेस म्हणजेच नोटिंग तयार करणे, ही प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपण संबंधित शाखेचे जे प्रमुख लिपिक आहेत यांनी ई-ऑफिसचे लॉगिन हे लॉगिनच्या प्रोसेसप्रमाणे लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन झाल्यानंतर ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे आलेले पत्र पाहण्यासाठी रिसिप्ट समोरील इनबॉक्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी 1 नंबरला तात्काळ आत्ता आलेले पत्र दिसेल. रिसिप्ट नंबर समोर नंबरवरती क्लिक करून आलेले पत्र ओपन करायचे आहे. पत्र ओपन झाल्याच्या नंतर याप्रमाणे पत्र ओपन होईल. पत्र ओपन झाल्याच्या नंतर पत्र पाहायचे आहे. ज्या क्लर्क संबंधी हे पत्र आहे, ज्या टेबल संबंधी हे पत्र आहे, त्या टेबलचे क्लर्क यांच्याकडे हे पत्र पाठवून द्यायचे आहे. त्यासाठी सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ज्यांच्या संबंधित हे पत्र आहे, त्या क्लर्क यांचे या ठिकाणी नाव टाइप करायचे आहे. नाव टाइप केल्याच्या नंतर या ठिकाणी खाली नाव येईल, ते नाव निवड करून घ्यायचे आहे आणि रिमार्क्समध्ये आपले रिमार्क टाइप करायचे आहे. रिमार्क टाइप केल्याच्या नंतर साइन डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर प्रोसेसिंग होईल. डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपले डी-एस-सी ओपन होईल. आपल्या डी-एस-सीचे पासकोड या ठिकाणी आपण टाइप करायचे आहे आणि नंतर एंटर प्रेस करायचे आहे. एंटर प्रेस केल्याच्या नंतर याप्रमाणे आस्थापना शाखेचे प्रमुख लिपिक यांच्याकडे आलेले पत्र हे संबंधित टेबलचे जे लिपिक आहेत यांच्याकडे पाठवलेले जाईल. अशा प्रकारे प्रमुख लिपिक यांच्याकडे आलेले पत्र हे पुढील कारवाईसाठी संबंधित टेबलचे लिपिक यांच्याकडे पाठवायचे आहे. यानंतर संबंधित लिपिक यांनी ई-ऑफिसच्या लॉगिन प्रोसेसप्रमाणे आपले लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन केल्याच्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आपले सर्व कामकाज हे ई-फाईलमध्येच आहे. त्यासाठी आपण ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याकडे आलेले पत्र पाहण्यासाठी रिसिप्ट समोरील इनबॉक्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. इनबॉक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिसिप्ट नंबरच्या खाली हे जे नंबर आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे आलेले पत्र ओपन करण्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे. याप्रमाणे ते पत्र ओपन होईल आणि उजव्या बाजूला पत्र कोणी पाठवले आहे याची माहिती दिसेल आणि त्या ठिकाणी रिमार्क पण दिसेल. आता या पत्रासंबंधी हे जे पत्र आलेलं आहे, या पत्रासंबंधी आपल्याला नोटिंग सादर करायचे आहे. आपले जे प्रमुख लिपिक आहेत यांनी रिमार्क्समध्ये नोटिंग सादर करण्याबाबत कळविलेले आहे. त्यासाठी आपण आता या पत्रासंबंधित नोटिंग सादर करणार आहोत. त्यासाठी आपण फाईल तयार करून घ्यायची आहे किंवा फाईल तयार असेल तर पुट इन अ फाईल या ऑप्शनवर क्लिक करून जुन्या फाईलसोबत हे ॲप्लिकेशन जोडायचे आहे. आपली जी रेग्युलर प्रोसेस आहे फाईल तयार करण्याची, नोटिंगची फाईल जी तयार करण्याची रेग्युलर प्रोसेस आहे, त्या प्रोसेसप्रमाणे आपण फाईल तयार करून घ्यायची आहे. आता आपण नवीन फाईल तयार करून पाहू. नवीन फाईल तयार करण्यासाठी क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्रिएट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी फाईल नंबरवर क्लिक करून याप्रमाणे SP बीड हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. 2 नंबरच्या बॉक्समध्ये आस्थापना शाखा निवड करून घ्यायची आहे. जी आपली शाखा असेल ती निवड करून घ्यावी. 3 नंबरमध्ये आपले टेबल नंबर किती आहे ते निवड करून घ्यायचे आहे आणि 4 नंबरच्या बॉक्समध्ये आपले जे विषय असेल, हे पत्र जे विषयाचे असेल त्या विषयाचे आपल्याला ज्या विषयाची फाईल तयार करायची आहे, ती फाईल आपण या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे. मी आता ह्या डेमोसाठी फक्त इतरमध्ये फाईल तयार करत आहे.
यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या जो फाईलचा विषय आहे तो या ठिकाणी विषय टाईप करायचा आहे. विषय टाईप केल्याच्यानंतर इतर रिमार्क्समध्ये किंवा इतर माहिती भरण्याची आवश्यकता नाही. लँग्वेजमध्ये मराठी सिलेक्ट करायची आहे. मराठी सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू वर्किंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे. प्रोसीड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपली फाईल तयार झालेली असेल. आता आपल्याकडे जे पत्र आलेलं आहे ते या फाईलसोबत जोडण्यासाठी अगोदर ते पत्र ओपन करायचे आहे. डायरेक्ट आपल्याला आलेले पत्र तिथूनही फाईलमध्ये जोडता येईल किंवा नवीन फाईल तयार करून सुद्धा जोडता येईल. आता आलेले पत्र या फाईलसोबत जोडण्यासाठी रिसीट समोरील इनबॉक्समध्ये क्लिक करून आपले जे पत्र आलेले होते ते ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्याच्यानंतर पत्र ओपन झाल्यानंतर हे जे वरील ऑप्शन आहे, पुट इन अ फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आत्ता आपण जी फाईल तयार केलेली आहे ही या ठिकाणी आहे दिसत आहे. त्याच्यासमोर आपण क्लिक केल्यानंतर रिमार्क या ऑप्शनमध्ये आपले जे रिमार्क असेल ते रिमार्क टाकून घ्यायचे आहे आणि अटॅच या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपली फाईल ही आपल्याकडे आलेले जे पत्र आहे आपल्या फाईलशी जोडले गेलेले असेल. ते ते आता पाहण्यासाठी हे जे फाईल ऑप्शन आहे, फाईल ऑप्शन समोरील क्रिएटेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फाईल नंबरवर क्लिक करून आपण आता तयार केलेली फाईल ओपन करून घ्यायची आहे. टी-ओ-सीमध्ये उजव्या बाजूला आपण या फाईलसोबत जोडलेले जे अर्ज आहे म्हणजे पत्र आहे, ते या ठिकाणी आपल्याला पाहता येईल रिसीट नंबरवर क्लिक करून. अशा प्रकारे आपण फाईल तयार करून आपल्याकडे आलेले जे पत्र आहे, ते पत्र या ठिकाणी फाईलसोबत जोडून घ्यायचे आहे. फाईलसोबत पत्र जोडल्याच्यानंतर आत्ता आपल्याला आपले नोटिंग ॲड करायचे आहे. नोटिंग ॲड करण्यासाठी ॲड ग्रीन नोट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ॲड ग्रीन नोट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे जे खाली पेज ओपन झालेलं आहे, यामध्ये आपण आपली नोटिंग ॲड करायची आहे. याप्रमाणे नोटिंग टाइप करायची आहे. नोटिंग टाइप करताना एक लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी नोटिंग ही फक्त युनिकोडमध्ये चालते. म्हणजे आपल्या वर्ड पेजवर टाइप केलेली टायपिंग ही युनिकोडमध्ये असायला पाहिजे किंवा या ठिकाणी Google इनपुटमध्ये टाइप केलेले असावे. तरच या ठिकाणी ती नोटिंग आपली दिसेल, अन्यथा दिसणार नाही. त्याप्रमाणे आपण नोटिंग टाइप करायची आहे. नोटिंग टाइप झाल्याच्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर याप्रमाणे आपले नोटिंग सेव्ह होईल. आता ही नोटिंग आपल्याला आपले जे प्रमुख लिपिक आहेत यांच्याकडे पाठवायचे आहे. यासाठी सेंड या ऑप्शनवर क्लिक करावे. सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले जे प्रमुख लिपिक असतील त्यांचे नाव आपण या ठिकाणी टाइप करायचे आहे. नाव टाइप केल्यानंतर या ठिकाणी नाव सर्च होईल ते निवड करून घ्यायचे आहे आणि रिमार्कमध्ये आपल्याला जो नोटिंगचा थोडक्यात विषय आहे तो रिमार्कमध्ये टाकायचा आहे आणि रिमार्कमध्ये टाकल्याच्यानंतर डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली डी-एस-सी ओपन होईल. या ठिकाणी आपल्या डी-एस-सीचे जे पासकोड असेल आपण पासकोड टाइप करून घ्यायचे आहे आणि एंटर प्रेस करायचे आहे. याप्रमाणे एंटर प्रेस केल्याच्यानंतर आपली डी-एस-सी या ठिकाणी सिग्नेचर होईल आणि आपली नोटिंग ही आपले जे प्रमुख लिपिक असतील त्यांच्याकडे सेंड झालेली असेल. प्रमुख लिपिक यांना आपल्याकडे आलेली नोटिंग आपले जे अधीनस्थ जे लिपिक असतील टेबलचे लिपिक असतील त्यांनी आपल्याकडे नोटिंग जी पाठवलेली आहे ती आपल्याला फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये दिसेल. त्यानंतर फाईल नंबर या खालील जे फाईल नंबर दिसत आहे त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे नोटिंग ओपन होईल. नोटिंग पाठवणाऱ्याचे नाव चे नाव या ठिकाणी दिसेल आणि यानंतर उजव्या बाजूला टी-ओ-सीमध्ये नोटिंगसोबत जोडण्यात आलेले पत्र प्रमुख लिपिक यांना पाहायचे असेल तर या ठिकाणी ते पाहता येईल. रिसेंट या ऑप्शनच्या खाली जे रिसीट नंबर आहे त्यावर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे उजव्या साईडला नोटिंगसोबत जोडण्यात आलेले पत्र ओपन होईल. आता प्रमुख लिपिक यांना आपली नोटिंग ॲड करायची आहे. त्यासाठी ॲड ग्रीन नोट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याप्रमाणे नोटिंग ॲड करण्यासाठी पेज ओपन होईल. वरच्या साईडला या ठिकाणी पूर्वीचे लिपिक यांनी केलेली नोटिंग दिसेल. आपली नोटिंग ॲड करण्यासाठी खालील पेज ओपन होईल. फक्त आपली नोटिंग पाहण्यासाठी हे जे स्विच व्ह्यू हे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी
आपली नोटिंग या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे. आपली नोटिंग टाईप झाल्याच्या नंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर प्रमुख लिपिक यांनी आपण केलेली नोटिंग सेव्ह झाल्याच्या नंतर ओ-एस साहेबाकडे सेंड करण्यासाठी सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर टूमध्ये ओ-एस साहेब यांचे नाव टाकायचे आहे. ओ-एस साहेब यांचे नाव टाकल्याच्यानंतर रिमार्क्समध्ये आपले रिमार्क्स टाकायचे आहे आणि त्यानंतर डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपली डी-एस-सी ओपन होईल. आपल्या डी-एस-सीचं जे पासवर्ड आहे या ठिकाणी आपण पासवर्ड टाईप करून घ्यायचे आहे. पासवर्ड टाईप केल्यानंतर एंटर प्रेस करायचे आहे. एंटर प्रेस केल्याच्या नंतर आपली नोटिंग ही आपले जे ओ-एस साहेब असतील यांच्याकडे ती सेंड झालेली असेल. यानंतर ओ-एस साहेब यांनी आपल्याकडे आलेली नोटिंग पाहण्यासाठी ई-ऑफिसच्या लॉगिन प्रोसेसप्रमाणे आपले लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन झाल्यानंतर ई-फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या आपल्याकडे आलेली नोटिंग पाहण्यासाठी फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फाईल नंबर खालील 1 नंबरला आपल्याकडे नोटिंग आलेली असेल ती आता आलेली नोटिंग असेल. त्या ठिकाणी उजव्या साईडला हिरव्या कलरमध्ये आपल्याकडे पाठवणारे जे संबंधित लिपिक असतील, प्रमुख लिपिक असतील, त्यांची नोटिंग या ठिकाणी दिसेल व नोटिंगसोबत जोडण्यात आलेले पत्र ओ-एस साहेबांना पाहायचे असेल तर टी-ओ-सीच्या खालील जे रिसीट नंबर आहेत त्यावर क्लिक करून ते पत्र त्यांना ओपन करून पाहता येईल. पत्र ओपन करून पाहिल्याच्यानंतर ओ-एस साहेबांनी स्वतःची या ठिकाणी नोटिंग ॲड करायची आहे. यासाठी ॲड ग्रीन नोट या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी जे पेज ओपन झालेलं आहे, त्या ठिकाणी आपली नोटिंग ॲड करायची आहे. नोटिंग ॲड केल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ही नोटिंग आता ओ-एस साहेबांना होम साहेबाकडे पाठवायची असेल, तर ती पाठवण्याची प्रोसेस आणि एस-पी साहेबाकडे पाठवण्याची प्रोसेस किंवा इतर अधिकारी यांच्याकडे पाठवण्याची प्रोसेस ही सेम प्रोसेस आहे व नोटिंग ॲड करण्याची प्रोसेससुद्धा सेम आहे. समजा जर होम साहेबाकडे नोटिंग पाठवली तर नोटिंग करण्याची प्रोसेस ही होम साहेबाच्या लॉगिनला सुद्धा सेम आहे. आता आपण ही नोटिंग एस-पी साहेब यांच्याकडे पाठवण्याची प्रोसेस करूया. एस-पी साहेबाकडे नोटिंग सेंड करण्यासाठी सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर टूमध्ये एस-पी साहेब यांचे नाव टाकायचे आहे. एस-पी साहेब यांचे थोडक्यात नाव टाईप केल्यानंतर या ठिकाणी खाली नाव येईल ते निवड करून घ्यायचे आहे. रिमार्कमध्ये ओ-एस साहेबांनी आपले रिमार्क टाकायचे आहे. रिमार्क टाकल्याच्यानंतर या ठिकाणी डी-एस-सी साइन अँड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ओ-एस साहेब यांनी आपल्याकडे आलेली नोटिंग ही होम साहेब किंवा एस-पी साहेब यांच्याकडे याप्रमाणे पाठवायची आहे. यानंतर माननीय एस-पी साहेब यांनी ई-ऑफिसच्या लॉगिन प्रोसेसप्रमाणे आपले लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन झाल्याच्यानंतर ई-फाईल हे जे ऑप्शन आहे, ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्याकडे आलेली नोटिंग ही फाईल समोरील इनबॉक्स यामध्ये दिसेल. ते आपल्याकडे आलेले नोटिंग पाहण्यासाठी फाईल नंबरच्या खाली जे फाईल नंबर दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर डाव्या साईडला या हिरव्या कलरमध्ये आपल्याकडे आलेली नोटिंग दिसेल. नोटिंग पाठवणारे तयार करून पाठवणारे क्लर्क, सुरुवातीला पाठवणारे जे क्लर्क आहेत, त्यानंतर हेड क्लर्क, नंतर या ठिकाणी ओ-एस साहेबाची नोटिंग दिसेल. ज्यांनी नोटिंग ॲड केलेले आहे, त्यांची नोटिंग या ठिकाणी दिसेल. जर एस-पी साहेबांना ते पत्र पाहायचं असेल, तर टी-ओ-सीमध्ये रिसीट नंबरवर क्लिक करून नोटिंगसोबत जोडण्यात आलेले पत्र या ठिकाणी पाहता येईल. यानंतर एस-पी साहेब यांना आपली नोटिंग ॲड करण्यासाठी ॲड ग्रीन नोट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आपली नोटिंग या ठिकाणी ॲड करायची आहे. एस-पी साहेबांनी याप्रमाणे आपली नोटिंग ॲड केल्याच्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर माननीय एस-पी साहेबाच्या लॉगिनवरून या ठिकाणी थोडीशी एक प्रोसेस वेगळी आहे. नोटिंग शेवटी एस-पी साहेबांनी मंजूर केल्याच्यानंतर किंवा जे फायनल अप्रूव्ह करणारे जे अधिकारी असतील, त्यांनी फायनल अप्रूव्ह केल्याच्यानंतर नोटिंग ही सेंड बॅक न करता
ती जे नोटिंग तयार करणारे जे लिपिक असतील त्यांच्याकडे ती पाठवायची आहे. तर या ठिकाणी आपण हे जे सुरुवातीला 1 नंबरला ज्यांनी हे नोटिंग तयार केलेली आहे, त्यांचं जे नाव आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या नावावर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे त्यांचे नाव दिसेल. ते नाव या ठिकाणी कॉपी करून घ्यायचे आहे. नाव कॉपी केल्याच्यानंतर आता जे नोटिंग तयार करणारे होते, सुरुवातीला ज्यांनी नोटिंग तयार केलेली आहे, त्यांच्याकडे नोटिंग पाठवण्यासाठी सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेंड या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर 2 मध्ये जे आपण नाव कॉपी केलेले होते, हे या ठिकाणी टाइप करायचं आहे आणि रिमार्क्समध्ये आपले रिमार्क द्यायचे आहे. रिमार्क दिल्याच्यानंतर डी-एस-सी साइन एंड सेंड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे डी-एस-सी साइन एंड सेंड केल्याच्यानंतर याप्रमाणे उजव्या साईडला सक्सेस, सेंड सक्सेसफुली असे ऑप्शन दिसेल. अशा प्रकारे माननीय एस-पी साहेबांनी आपल्याकडे आलेली नोटिंग याप्रमाणे जे नोटिंग सादर करणारे लिपिक असतील त्यांच्याकडे याप्रमाणे एस-पी साहेबांनी नोटिंग संबंधित लिपिक यांच्याकडे पाठवायची आहे. सुरुवातीला नोटिंग तयार करणारे जे लिपिक असतील, संबंधित टेबलचे लिपिक असतील, त्यांनी जी नोटिंग तयार करून आपले जे नोटिंगचे रेग्युलर प्रमाणे जे चॅनल आहेत, त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक साहेबापर्यंत जी पाठवली होती, त्या लिपिक यांनी पोलीस अधीक्षक साहेब यांनी शेवटी नोटिंग मंजूर करून वापस पाठवल्याच्यानंतर संबंधित लिपिक यांच्या लॉगिनला दिसेल. संबंधित लिपिक यांनी ई-ऑफिसच्या लॉगिन प्रोसेसप्रमाणे आपले लॉगिन करून घ्यायचे आहे. लॉगिन झाल्याच्यानंतर ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. यानंतर पोलीस अधीक्षक साहेबांनी किंवा जे नोटिंग मंजूर करणारे अधिकारी असतील, त्यांनी नोटिंग मंजूर केल्याच्यानंतर पाठवलेली नोटिंग ही फाईल समोरील इनबॉक्स या ऑप्शनमध्ये दिसेल. ती नोटिंग ओपन करण्यासाठी फाईल नंबर हे ऑप्शन खालील जे फाईल नंबर आहे त्यावर क्लिक करून नोटिंग ओपन करून घ्यायची आहे आणि नोटिंग पाहायची आहे. तर ही फायनल मंजूर नोटिंग झालेली आहे. अशा प्रकारे नोटिंग तयार करणे व नोटिंग मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याकडे पाठवण्याची प्रोसेस करायची आहे.